ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नासदीय सूक्त. आपण इथे नासदीय सूक्ताचं चिंतन करणार आहोत. पण त्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी काही भूमिकांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. उपदेशाचा विचार करत असताना वेदांनी ज्या वेळेला उपदेश केला तो उपदेश नेहमीच जे तत्व सामान्यत्वाने जाणलं जात नाही, म्हणजेच जे सहजतेने कळत नाही, त्याचाच उपदेश करण्यासाठी वेदांची प्रवृत्ती आहे. जे सहज ज्ञात पदार्थ आहेत ते सांगावे लागत नाहीत. अतींद्रिय विषये वेदाः प्रमाणम असं म्हटलं गेलं. जे विषय अतींद्रिय, अतींद्रिय म्हणजे इंद्रियां अतीत्य, जे इंद्रियांच्या पलीकडे आहेत ते. मग असे कोणते विषय आहेत की ज्याचा उपदेश करावा, ज्याचा विचार करावा असं वेदांना वाटलं? तो एक स्वतंत्र विचार येतो आणि त्या विषयांमध्ये एक जी भूमिका येते, एक जो विचार येतो तो सृष्टीच्या उत्पत्तीचा आहे. आता सृष्टीची उत्पत्ती का सांगावी लागली किंवा सृष्टीची उत्पत्ती का सांगितली जाते हा पहिला प्रश्न येतो. का सांगावी? कळतं की आम्हाला काय कळतं. मी वेगवेगळ्या मार्गाने आपल्या विषयाकडे येणार आहे. भूमिका मांडत असताना, प्रस्तावना उपोद्घात करत असताना आपण सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार करतोय. म्हटलं ठीक आहे, वेगवेगळ्या मार्गाने का सांगावं सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार? आम्हाला कळतं की काय कळतं. म्हणाले की आम्हाला सृष्टीची उत्पत्ती उत्तम प्रकारे कळते. मग सांगा कुठनं झाली? काही नाही, ते परब्रह्म आहे जे या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि त्याच्यापासूनच याची विवर्त रूपाने उत्पत्ती झाली. म्हणजे नाही, हे असं आम्हाला सांगितलेलं आहे, हे उत्तर आम्ही घोकलेलं आहे. आणि याच्यामुळे एक नक्की आम्हाला माहितीये की जसं सोन्यापासून निर्माण झालेले अलंकार, नक्की ना? हो. सोन्यापासून निर्माण झालेले अलंकार हे त्या सोन्यापासून भिन्न नसतात. अलंकार असतानाही ते सोनंच असतं आणि अलंकार नसतानाही सोनंच असतं. त्याचप्रमाणे हे जग असताना अथवा नसताना केवळ परब्रह्मच आहे. त्यामुळे मी परब्रह्म आहे. बरं, मग आता तू सुखी आहेस का दुःखी आहेस? नाही, मी सुखी नाही आणि दुःखी नाही, फसला. कारण मी सुखी नाही आणि दुःखी नाही म्हणणारा मी राहिला, मग काय सगळंच गडबड झाली ना. तो मी देखील शेष राहिला नाही पाहिजे. आपला दोष, आपली चूक इथे. आपण सृष्टी उत्पत्तीच्या सापेक्षतेने प्राप्त असणारी उत्तर घोकली आहेत, पाठ केली आहेत. ती आपल्याला शब्द रूपाने कळली आहेत, पण त्याच्यावरती मनन आणि निदिध्यासन झालेलं नाही. हा दोष राहून गेलाय. म्हणूनच काही ग्रंथांचा विचार करत असताना, काही उपदेशांचा विचार करत असताना मी ग्रंथांना उपदेश या दृष्टीने संबोधतोय, कारण ग्रंथांमधनं उपदेश आलेला आहे म्हणून. एखाद्या ठिकाणी उपदेश करत असताना तो उपदेश
हा श्रवणसापेक्ष किंवा श्रवणानुकूल असतो, मननानुकूल असतो किंवा निदिध्यासनाला अनुकूल असतो. म्हणजे कसं? तर आपलं हे जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये 4 भाग होतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात आणि प्रत्यक्षात वृत्तींच्या भेदाने, त्यांच्या कार्याच्या भेदाने त्यांच्यात भेद केलेला आहे, परंतु वस्तुतः त्यांच्यात भेद नाही, हा उपदेश झाला. हे जे प्राण आहेत, ते 5 प्रकारचे जरी असले, तरी देखील ते 5 प्राण हे स्वयमेव वृत्तीभेदात, विकृतीभेदात, सुवर्ण सलिलादिवत. एकाच ग्रंथातलं मी आता दृष्टांत देऊन, उदाहरण देऊन सांगतोय. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी सांगितलं हे 5 प्राण आहेत. हे 5ही प्राण कसे आहेत? ते जड आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत, त्यांची वेगवेगळी कार्य आहेत म्हणून त्यांना 5 म्हटलंय. प्रत्यक्षात प्राण एकच आहे. आणि मग पुढे मनन चिंतन करत असताना हा प्राण आत्मा नाही, हा प्राण म्हणजे मी नाही, हे स्पष्ट करत असताना म्हणालेत, गंता गंता वायू वदंती बहिरेशः यस्मात् किंचित क्वापि न वेत्तिष्टमनिष्टम. म्हणून हे जे प्राण आहेत, हे येतात आणि जातात, बाहेर आत, अशी त्यांची प्रवृत्ती आहे, असा त्यांचा प्रवाह आहे. आणि ते इष्ट अनिष्ट काही जाणत नाहीत, ते जड आहेत. त्यामुळे चेतन असणारा आत्मा ते होऊ शकत नाही, कारण आत्मा कूटस्थ आहे. हे मनन आहे. भेद लक्षात घ्या. उपदेशामध्ये उपदेश तोच गेला, पण एके ठिकाणी मनन सांगितलं गेलं. एके ठिकाणी सरळ उपदेश आहे, जो श्रवणाला अनुकूल आहे, की आम्हाला आधी कळावं मुळात काय आहे. मग दुसरीकडे मननाला अनुकूल आणि अन्यत्र निदिध्यासनाला अनुकूल. निदिध्यासनाला अनुकूल म्हणजे काय? काही नाही. तिकडे निदिध्यासनच सांगितलं साक्षात, की मी म्हणजे जर का आपण दृष्टांत घ्यायचा म्हटला, तर हा देह मी नाही, हे मन मी नाही, हे प्राण मी नाही. हे सरळ अभिधा वृत्तीने सरळ सरळ जिथे सांगितलं ते. मग आता हा सगळा विचार आला कुठनं? ह्याचं कारण असं आहे, ज्या सूक्ताचा आपण विचार करणार आहोत, ते नासदीय सूक्त हे मननात्मक आहे. त्याच्यावरती विचार स्वतः केला गेला पाहिजे, तर त्यातलं रहस्य, त्यातला आनंद आपल्याला चाखता येतो, कळतो. त्या मननात्मक ग्रंथाचा उपदेश करणं हा दोष आहे, परंतु उपदेशाच्या दृष्टीने स्वतःचं मनन व्हावं म्हणून हा खटाटो. असो, पण आता परत मूळ मुद्द्यावरती येऊ. सृष्टीची उत्पत्ती सांगावी कशाला? एक दृष्टांत देतो. गमतीशीर आहे. स्वतः विचार करून पहा त्याच्यावरती. झालं असं, गुरुजी वर्गामध्ये शिरले. वर्गात म्हणजे कोणत्या वर्गामध्ये? पहिली दुसरीची मुलं आहेत. वर्गामध्ये शिरले. वर्गामध्ये शिरल्यानंतर म्हणाले, चंदूने बाजारातून चॉकलेट घेतली. चंदूने बाजारातनं चॉकलेट घेतली. किती रुपयाला घेतली? 4 रुपयांना. 5 किंवा 5 रुपयांची चॉकलेट घेतली. आता मी दृष्टांतात थोडा बदल करतोय. 5 रुपयांची चॉकलेट घेतली. इथे आपण 5 सुवर्ण मुद्रा घेऊ. 5 मोहरांना. आणि त्या चॉकलेटांसाठी त्याने 5 मोहरा दिल्या. एकानं विचारलं, गुरुजी गुरुजी मोहरा म्हणजे काय? ते म्हणाले, मोहरा म्हणजे सोन्याची नाणी असतात. ती कुठे असतात? गुरुजी म्हणाले, ते मला माहिती नाही, चंदूने कुठे ठेवली होती. नाही, कुठे ठेवली होती चंदूने? ते म्हणाले, नाही, त्याने वडिलांकडनं आणली.
वडिलांनी कुठनं आणली? वडिलांकडे कुठनं आली? ते म्हणाले त्यांनी तिजोरीत ठेवली होती. वडिलांनी तिजोरीत कुठे ठेवली होती? आता माहिती नाही वडिलांनी तिजोरीत कुठे ठेवली? तिजोरीत ठेवली होती. पण सोन्याची नाणी म्हणजे काय? सोन्याची नाणी म्हणजे सोनं हे धातू आहे ना, त्याची नाणी. मग ती तिजोरीत कशी आली? ते म्हणाले, "आता तिजोरीत कशी आली म्हणजे?" त्याच्या बाबांनी तिजोरी घेतली, विकत घेतली आणि त्याच्यामध्ये सोन्याची नाणी ठेवली. मग बाबांनी ते तिजोरी कोणाकडनं विकत घेतली? म्हणाले, "लोहाराकडनं घेतली." ती कशी विकत घेतली? आता सोन्याची नाणी देऊन तिजोरी विकत घेतली. आता हे मी रंगवणार नाहीये. नाहीतर काय आपल्याला इथेच त्या दृष्टांतात बसून राहता येईल. पण आता प्रश्नोत्तर बघा फक्त. तिजोरी विकत घेण्यासाठी सोन्याची नाणी लागली. आता तिजोरी विकत घेण्यासाठी जी सोन्याची नाणी लागली, ती सोन्याची नाणी आली कुठनं? ती त्यांच्याकडे खिशात होती. ती खिशात कुठनं आली? त्यांनी काहीतरी काम केलं असेल, त्यांनी भात पिकवला असेल, नाहीतर शेती केली असेल, नाहीतर नोकरी करत असतील, तर त्या नोकरीतल्या पगारातनं त्यांच्याकडे ती सोन्याची नाणी आली, मोहरा आल्या. पण आता त्या मोहरा ज्यांच्याकडनं आल्या त्यांच्याकडे कुठनं आल्या? त्या टाकसाळीमध्ये घडवल्या. मिंट. टाकसाळीमध्ये ती सोन्याची नाणी घडवली. अच्छा. मग टाकसाळीमध्ये सोन्याची नाणी घडवली, मग तिकडे सोनं कुठनं आलं? खाणीतून आलं. खाणीमध्ये सोनं कुठनं आलं? मातीतून आलं. आता ही माती कुठनं आली? येतंय लक्षात? आपण सृष्टी उत्पत्ती ही गृहीत धरतो. हे जग निर्माण झालं, हे गृहीत धरतो. पण त्यामध्ये असलेला कार्यकारणात्मक विचार एवढ्या तपशिलाने जोखत नाही. तपासून पाहत नाही. आणि तो विचार जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत या सृष्टीचं मूळ असणारा तो परमात्मा असेल, नाहीतर जे काही असेल, जे काही त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही. का? कारण ते असं आहे, असं म्हणूनच आपण गृहीत धरतो आणि पुढे जात नाही. पुन्हा मी सांगतो, सृष्टीच्या उत्पत्तीच्या विचाराच्या सापेक्षतेने आपण कधी कार्यकारणात्मक विचार करत नाही. ही सृष्टी अशीच आहे, हे असंच चालतं, असं म्हणतो आणि त्यावरती सखोल विचार करत नसल्याने त्याचं जे मूळ कारण जे काही असेल, त्याचा विचार आपल्याला कधी कळतच नाही. ते कधी आपण जाणतच नाही. हे असं होतं. यासाठी मनन आवश्यक आहे. आणि ते का करावं? कारण सांगितलंय, अविचार कृतो बंधः विचारेण निवर्तते. अविचाराने निर्माण झालेला जो बंध आहे, तो विचाराने निवृत्त होतो आणि मग विचार काय आहे? तर विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीह विचारस्सोऽयमीदृशः. मी कोण आहे? इदं कथम जातं. हे कसं निर्माण झालं? आणि हे निर्माण झालं तर याचा कर्ता कोण आहे? को वै कर्ता असे विद्यते. उपादानम किमस्तीह, याचं उपादान कारण काय आहे? यालाच विचार असं म्हणतात. हे जाणणं, या प्रश्नांची अन्वेषणा करणं, म्हणजे प्रश्नांची म्हणजे प्रश्नांच्या उत्तरांची. ही जी अन्वेषण आहे, हे शोधणं जे आहे, त्यालाच विचार असं म्हणतात. आपण म्हणतो ना, मी विचार करत होतो. तो विचार म्हणजे तो विचार अर्थाने विचार नाहीये. उपस्थित प्रश्न, उपस्थित संदिग्धता, तिच्या उत्तराचा मागोवा घेणं, एनालिसिस, त्याला विचार म्हणतात. विचारच स्वयमीदृशा, त्यामध्ये सृष्टी उत्पत्तीचा विचार आला. कथम इदम जातम, हे कसं निर्माण झालं आणि कोणी निर्माण केलं? मग या सृष्टी उत्पत्तीचा विचार करत असताना अनेक ठिकाणी
अनेक प्रकारे या सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार मांडला गेला. आता हळू-हळू आपण या नासदीय सूक्ताकडे वळतोय. नासदीय सूक्ताचं असं काय विशेष महत्व आहे हे जाणतोय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सृष्टी उत्पत्तीचा जो विचार आला, त्यामध्ये लक्षात घ्या. तैत्तिरीयोपनिषद असेल, छांदोग्योपनिषद असेल किंवा अन्य उपनिषद असतील. प्रत्येक उपनिषदाने प्रत्येक म्हणण्यापेक्षा अनेक उपनिषदांनी, कारण प्रत्येक उपनिषदामध्ये सृष्टी उत्पत्तीचा विचार आलेलाच आहे, असं नाही. परंतु छांदोग्योपनिषदाचा विचार केला किंवा तैत्तिरीयोपनिषदाचा विचार केला. ही दोन का? कारण प्रामुख्याने याच्यावरती चिंतन झालंय आणि यांचा ब्रह्मसूत्रामध्ये अंतर्भाव झालाय आणि सर्व दर्शनांनी या उपनिषदांवर विचार केलाय, म्हणून यांचाच आपण उदाहरण म्हणून उपयोग करून घेणार आहोत. आणि अन्य पुन्हा विचार करत असताना, कारण नासदीय सूक्ताचं चिंतन करत असताना आपल्याला भागवताचा संदर्भ पाहावा लागणार आहे, म्हणून त्याचंही थोडं चिंतन पाहणार आहोत. आता सृष्टीची उत्पत्ती झालं काय? आपल्याला सामान्यतः वेदांताचं अध्ययन केल्याने माहिती आहे, की या सृष्टीची उत्पत्ती त्या मायेपासून झाली. मग माया असेल, प्रकृती असेल, प्रधान असेल, ती अव्यक्त स्वरूपामध्ये होती, त्याच्यामध्ये साम्यावस्था होती. आणि मग तिच्यापासून तिकडे तो क्षोभ निर्माण झाला आणि मग क्षोभ निर्माण झाल्यानंतर सत्व, रज, तम हे तीनही गुण विभक्त झाले. मग सत्वप्रधान माया, मग मलिन सत्व असणारी अविद्या, मग त्यापासून पुढे सृष्टीची उत्पत्ती, एक ईश्वर, एक जीव, मग सूक्ष्म प्रपंच, मग स्थूल प्रपंच, हे सर्व काही आपण जाणतो. भागवताचा विचार केला तर वैकारिक, तैजस, तामस असा तो अहंकार, ते महत्त्व, ती पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, शब्दाधिक ते विषय इत्यादी सगळं विचार येतो तिकडे. हे आपल्याला सामान्यत्वाने माहिती आहे. छांदोग्योपनिषदाने म्हटलं, की तिकडे तेज अप अन्न, तेजोबन्न, ते अन्न होतं. ते ते जे अन्न आहे, ते अप म्हणजे जलामध्ये प्रविष्ट झालं. ते जल जे आहे, ते त्या तेजामध्ये प्रविष्ट झालं आणि ते जे तेज आहे, ते परम आकाशामध्ये किंवा त्या परमात्म्याच्या ठिकाणी लीन झालं. आकाशाचा आणि वायूचा तिकडे उल्लेख नाही. ह्याची का कारण मीमांसा स्वतंत्र आहे. कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत, म्हणून तिकडे त्याचा विचार केलेला नाही. म्हणून ते नाहीतच असं नाही. कारण तैत्तिरीय उपनिषदाने याचा विचार केलेला आहे. तस्माद्वा एतस्माद् आत्मनः आकाश संभूतः. ते आकाश उत्पन्न झालं. आकाशात वायू, वायू उत्पन्न झाला. वायोरग्निः, त्या वायूपासून अग्नी उत्पन्न झाला. अग्नेरापः, त्या अग्नीपासून जल उत्पन्न झालं आणि त्या अद्भ्य पृथ्वी, जलापासून पृथ्वी तत्वाची उत्पत्ती झाली आणि पृथिव्याम औषधयः, औषधीभ्योन्नम, अन्नात म्हणजे पुरुष, म्हणजे पुढे अन्नात पुरुषः, सवा एष पुरुषो नरसमयः, तो पुरुष हा अन्नरसमय आहे. पुढे येतं. म्हणजे तिकडे पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगितली, पंचतन्मात्रांचा विचार आला. बरं, ठीक आहे. पण हे सगळं झालं, पण ते कसं झालं? आता कसं झालं म्हणजे काय? ह्याचा विचार करणं आवश्यक आहे हां. कसं झालं? हां, आता कसं झालं म्हणजे कसं झालं? काही नाही, काय आहे? एक म्हणाले, की असं झालं, त्या एक पेटी होती. त्या पेटीचं कुलूप उघडलं. त्यामध्ये अजून एक पेटी होती. त्याचं कुलूप उघडलं, त्याच्यात अजून एक पेटी होती. त्याचं कुलूप उघडलं, त्याच्यात अजून एक पेटी होती. त्याप्रमाणे एकातून एक, एकातून एक, एकातून एक जसं बाहेर येतं, तसं या त्यांची उत्पत्ती झाली का? क्रमाने झाली का? का युगपत एकाच वेळेला झाली? प्रश्न आहे ना? ते म्हणाले, "नाही, नाही. का
अणू असे सगळे एकत्र एकत्र आले आणि ते सगळे एकत्र येऊन जेव्हा ते एकमेकांमध्ये सम्मिलित झाले, मिश्रित झाले, तेव्हा या सगळ्याची उत्पत्ती होऊ लागली. कारण जर स्थूल दृष्टीने आणि लौकिक विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, तर सर्व मूलद्रव्यांच्या ठिकाणी घटक पदार्थ असणारी जी द्रव्य आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याच्या पलीकडे काय आहे? सबएटॉमिक पार्टिकल्स वगैरे ते जे नवीन आलेलं आहे, पण अजून वेगळं काय आहे? कार्बन. थोडा विचार केला अजून. एकच मूलद्रव्य आहे. पण त्याचं ज्यावेळेला स्फटिक रूपामध्ये परिवर्तन होतं, त्यावेळेला त्याचे वेगवेगळे क्रिस्टलाइन लॅटिस, वेगवेगळे स्फटिक रूपाने आकार तयार होतात. म्हणजे कोळसा आणि हिरा ह्याच्यात वस्तुतः काही भेद नाही. आहेच ना. मग हे कसं? त्यामुळे अणूंचं एकत्र येणं काही जणांनी सांगितलं, काही म्हणाले नाही. तसं नाही. दुधाला विरजण लागलं की दुधाचं कसं दही होतं? त्याप्रमाणे विकार निर्माण होऊन ही सृष्टी निर्माण झाली. म्हणून आता ही सृष्टी पूर्वीसारखी होत नाही. काहीच नाही सांगितलंच नाही, तसं नाहीये. काहींनी आरंभवादाचा विचार सांगितला. काही म्हणाले नाही, नाही, नाही. असंही नाही. हे सर्व मी का सांगतोय? प्रत्येकाने या सृष्टी उत्पत्तीचा विचार करत असताना, त्याचं चिंतन करत असताना, त्याच्यामध्ये कारण मीमांसा, कार्यकारण भाव पाहत असताना वेगवेगळा निष्कर्ष केला. परंतु तरी देखील त्यातील योग्य कोणता आहे, याचा विचार करताना आपल्याला पाहावं लागतं. आणि इथे या नासदीय सूक्ताचं महत्व आहे. सरळ सरळ सांगण्याऐवजी की हे असं असं आहे, हे सांगण्याऐवजी नासदीय सूक्ताने जी भाषा वापरली, ती अत्यंत विलक्षण वापरली. आपल्यासमोर प्रश्न निर्माण केलेत, उपस्थित केलेत. आपल्या प्रस्थापित भूमिकांना धक्का देत आपल्या प्रस्थापित भूमिकांना धक्का देत तत्वापर्यंत नेण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. लक्षात घ्या. काय झालंय लक्षात घ्या. नासदीय सूक्तामध्ये म्हटलं, या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नव्हतं. सत नव्हतं, असत नव्हतं, काळोख नव्हता, तेज नव्हतं, सूर्यचंद्र नव्हते. अरे हे असं काय? ते म्हणाले असंच आहे. म्हणून ज्या वेळेला नासदीय सूक्ताचा विचार करावा लागतो, त्यावेळेला नासदीय सूक्त हे जे आहे ते ऋग्वेदामधलं दशममंडलातलं 129वं सूक्त येतं. अनेक आचार्यांनी याच्यावरती चिंतन केलंय, विचार मांडलेला आहे. त्यांनी नासदीय सूक्ताचे जे 7 मंत्र आहेत, ज्या 7 ऋचा आहेत, त्यांना 7 प्रकारांमध्ये विभक्त केलंय. एकाला पहिला जो मंत्र आहे त्याला माया शेष संदर्भ असं म्हटलं. आता हे सगळं काय आहे ते ओघाने येणार आहे. पहिला जो मंत्रवर्ण आहे, पहिली जी ऋक आहे, त्याला माया शेष संदर्भ म्हटलं. जो दुसरा मंत्र आहे त्याला मायाश्रय स्वप्रकाश परब्रह्म शेष संदर्भ म्हटलं. आता ही अशी मोठी मोठी नावं आहेत, पण सगळं चिंतन झाल्यानंतर एका शब्दामध्ये गुंफण्यासाठी ही केलेली नाव आहेत. असो, त्यामुळे विस्तार केल्यानंतर सगळ्या विस्ताराची आठवण करून द्यायला हे एक एक नाव आपल्याला नंतर उपयोगी पडणार आहे. पण ते नंतर उपयोगी पडण्यापूर्वी त्याची सवय व्हावी म्हणून आत्ता ही नावं पाहतोय.
मग दुसरं म्हणाले सृष्टी व्यपर्यालोचन संदर्भ. तिसरं आलं. चौथ्यामध्ये सिसृक्षा संदर्भ आला. पाचव्यामध्ये सर्गक्रम दुर्लक्ष्यता संदर्भ. सहाव्यामध्ये जगत्कारण दुर्लक्ष्यता संदर्भ. आणि सातव्यामध्ये दुर्धर दुर्विज्ञेयता संदर्भ आला. आता हे सगळं काय आहे? एक क्रमाने पाहू. मग संपूर्ण जे नासदीय सूक्त आहे त्याचा एक सरलार्थ पाहणार आहोत आणि मग प्रत्येक मंत्रवर्णाचा विस्तार हळूहळू क्रमाने पाहणार आहोत. नासदीय सूक्ताच्या मायाशेष संदर्भामध्ये पहिल्यांदा सांगितलं की ज्या वेळेला महाप्रलय झाला. आता महाप्रलय म्हणजे काय? प्रलयाचे प्रकार आहे. एक नित्य प्रलय आहे, एक नैमित्तिक प्रलय आहे, एक महाप्रलय आहे, अवांतर प्रलय आहे आणि आत्यंतिक प्रलय आहे. सरळ अगदी सोपा विचार. आता ही बरीच नावं झाली आहे, पण शास्त्रांमध्ये 4 प्रकारचे प्रलय मानले गेलेत. एक नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. नित्य प्रलय कोणता आहे? तर देहाचं जे नित्य परिवर्तन आहे तो नित्य प्रलय होतच असतो, सारखा होत असतो. मग नैमित्तिक किंवा दुसरा जर का नित्य प्रलयाचा विचार करायचा म्हटला तर रात्री आपण झोपतो त्यावेळेला या संपूर्ण जगाचा आपल्या ठिकाणी होणारा लय हा नित्य प्रलय. मग नैमित्तिक प्रलय कोणता? काहीतरी विशेष कारण. नैमित्तिक प्रलयामध्ये ब्रह्मदेव ज्या वेळेला झोपी जातात, ब्रह्मदेव ज्या वेळेला झोपी जातात त्यांचा लय झाला नाही, ब्रह्मदेवाचा लय झालेला नाही. ब्रह्मदेवाचे 1 दिवस 1 रात्र मग ते गणित. ब्रह्मदेव ज्या वेळेला झोपी जातात त्यावेळेला भू आदी लोकत्रयाचा होणारा प्रलय, भूहू भुवहा सुवहा महहा जनहा तपहा सत्यम नव्हे, पहिल्या 3 लोकांचा जो होणारा प्रलय आहे तो नैमित्तिक प्रलय. मग त्यानंतर संपूर्ण 14 भुवनांसहित त्या ब्रह्मांडासहित या सगळ्याचं उपादान कारण असणाऱ्या तत्वांसह सगळ्याचा प्रकृतीमध्ये झालेला जो लय आहे सगळंच गुंडाळून ठेवलं. तो जो झालेला लय आहे त्याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. आणि ब्रह्मज्ञानानंतर अविद्या आणि तत्कार्य असणार हे जग ह्याचा होणारा जो लय आहे त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. म्हणजे काय? दृष्टांत सांगतो. झालं असं, एक शाळेमध्ये ड्रॉइंग शिकवणारे मास्तर होते. त्यांच्यासाठी सुख एकच होतं, त्यांना उठून कोणत्या वर्गावरती जावं लागत नव्हतं. सगळे विद्यार्थीच त्यांच्या वर्गामध्ये यायचे. कारण रंगपेट्या घ्या, ते बोर्ड घ्या, ते कागद घ्या, घेऊन कुठे फिरणार. त्यांच्या वर्गामध्ये सगळे येत असत. वर्गामध्ये आल्यानंतर आता काय करायचं? आता ड्रॉइंगचा तास आहे म्हटल्यावरती ते जायचे, दरवाजा उघडायचे, दिवे पंखे लावायचे, रंग, कागद, पेन्सिली हे सगळं काढून ठेवायचे. तास संपले, तो दिवस संपला की सगळं पुन्हा बंद करायचे आणि घरी जायचे. हे एक झालं. पण यामध्ये 2 वर्गांच्या मध्ये 2 तासांच्या मधली जी जागा आहे
तिथे सुद्धा आवरून ठेवणं आहे. पण त्यावेळेला ते काय करत असत, कागद, पेन्सिली, रंग आवरून ठेवत नसत. फक्त दिवे, पंखे बंद करायचे आणि बाहेर पडायचं. आता हे सगळं करत असताना संपूर्ण शाळेचं वर्ष संपलं. आता वर्ष संपल्यानंतर महिना 2 महिने काही ते उघडायचं नाही हे म्हटल्यावरती ते सगळे कागद, ते जुनी त्या मुलांची चित्र जी आता कामाला येणार नाहीयेत, ती रद्दी करा, रद्दीमध्ये बांधा. ते जुने झालेल्या पेन्सिली, जुने झालेले रंग हे एकत्र करा. जे टाकून द्यायचे ते टाका, चांगले असतील ते बांधून ठेवा. हे सगळं बांधून ठेवणं, हे जे आहे, तो प्राकृतिक प्रलय. कारण का? आता 2 महिने काही बघायचं नाहीये. त्यामुळे एकाच दिवसामध्ये 2 वर्गांच्या मध्ये ते बांधून ठेवणं आणि उघडणं, हा नित्यप्रलय. दिवसाच्या शेवटी सगळं बांधून ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उघडणं, हा नैमित्तिक प्रलय. शाळेच्या शालेय वर्षाच्या शेवटी सगळे कागद, ते बोर्ड, बॉक्स हे सगळं काही बांधून ठेवणं, हा प्राकृतिक प्रलय. आणि आता हे निवृत्त झाले म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचे असलेले रंग, स्वतःचा असलेला तो ड्रॉइंग बोर्ड, हे सगळं जे काही आहे ते घेऊन आपल्या घरी गेले. कारण आता पुन्हा काही उघडायचं नाही. आता पुन्हा काही निर्माण करायचं नाही. तो आत्यंतिक प्रलय आहे. अशा प्रकारे ह्या उत्पत्ती प्रलयाचा विचार सांगितलेला आहे. त्यातला जो प्राकृतिक प्रलय आहे, त्यामधला महाप्रलय. इथे 2 पारिभाषिक शब्द, एक महाप्रलय आणि अवांतर प्रलय. महाप्रलय म्हणजे ज्यामध्ये ब्रह्मदेवाचा कार्यकाल संपल्यानंतर सर्व काही प्रकृती सहपरमात्म्याच्या ठिकाणी लीन झालेलं आहे त्यावेळेला. त्या महाप्रलयाच्या वेळेला काय होतं? हा प्रश्न आहे. आणि हाच या संपूर्ण उत्पत्तीच्या विचाराचं मूळ आहे. काय होतं ते त्यावेळेला? कोठेच नव्हते काही, सूर्यचंद्र तारा नाही. कान्होबा तेरे 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 तू, हा ब्रह्मविचार आहे. त्यावेळेला कुठेच काही नव्हतं. सूर्य नव्हते, चंद्र नव्हते, तारा काही नव्हतं. पण जे काही होतं कान्होबा ते तू आहेस. सदैव सौम्य इदमग्र आसीत्. उपनिषदांनी विचार सांगितला. उपनिषदांनी सांगितलं सदैव सौम्य इदमग्र आसीत्. पण त्याच वेळेला अन्य उपनिषदांनी म्हटलं की नाही, त्यावेळेला माया होती, त्यावेळेला ती प्रकृती होती. देवात्मशक्तीर स्वगणिर्निगूढाम यः कारणानि निखिलानि, श्वेताश्वर उपनिषदामध्ये आलं. मायां तु प्रकृतिं विद्यान् मायिनं तु महेश्वरम तस्यावयव भूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत. किंवा मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. प्रकृतीच होती म्हणजे माया होती हेही सांगितलं. म्हणजे 2 का? प्रत्येक उपदेशाचं प्रयोजन आहे. पण त्यातील पहिल्या प्रयोजनाकडे, पहिल्या विचाराकडे सांगितलं. त्यावेळेला काही नव्हतं. काही नव्हतं. काही नव्हतं. अरे काहीतरी असेल ना. अरे काहीच नाही असं कसं होईल? म्हणाले आता काहीच नाही तर मला सांगा. काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. हो, काही नव्हतं. असं कसं होईल? आहे तसंच आहे. नक्की. काहीतरी असलं पाहिजे. ते म्हणाले, "मग काहीतरी म्हणजे तुम्हाला काय हवं असं वाटतं?" ते म्हणाले, "अरे काहीतरी असेल, थोडं माया वगैरे असेल." ते म्हणाले, "माया
होती पण नव्हती. माया शेष संदर्भ. माया होती हे मान्य केलंय, पण नव्हती. असं कसं नव्हती? कारण माया ज्याच्या आश्रयाने होती त्याच्यामध्ये एक होती. त्यामुळे वेगळी कळत नव्हती. ही सगळी भाषा अशीच आहे. म्हणजे कसं? आता सोपं सांगतो. त्या दिव्यामध्ये ती वीज आहे ना वीज. आता इथे उलटा आहे हा दृष्टांत. त्यामुळे समजून घ्या थोडं. बॅटरी, टॉर्च तो बंद आहे. दिवा बंद आहे आपला विजेचा, बॅटरीवर चालणारा. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, विद्युत, वीज आहे की नाही? आहे. कुठे आहे? दिसत तर नाही. काय सांगता वीज आहे म्हणून? हो, आहे ना. कुठे वेगळी दिसते का? दाखवा मला कुठे आहे ते. मग त्याने विजेरी चालू केली. विजेरी चालू केल्यावरती ज्यावेळेला प्रकाश निर्माण झाला, त्यावेळेला तिकडे ती वीज आहे हे कळलं. पण जोपर्यंत तो प्रकाश म्हणजे ती विजेरी, ती बॅटरी, तो टॉर्च चालू केला नव्हता, त्यावेळेला ती असूनही दिसत नव्हती. आहे की नाही? तसंच या संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी ती माया होती, असं म्हणायला ती माया परब्रह्माच्या आश्रयाने राहत असल्यामुळे, त्याच्याहून पूर्णतः अभिन्न असल्यामुळे स्वतंत्र अनुभवास येतही नव्हती. आता कसं सांगावं माया होती? म्हणून काहीच नव्हतं. म्हणजे काही शून्य होतं का? नाही, नाही. शून्यही नव्हतं. म्हणजे पण जे काही होतं, ती माया होती. हे माया शेष संदर्भामध्ये सांगितले. त्यामध्ये शून्य वगैरे जे काही आहे त्याचा निषेध केला. आणि मग पुढे विचार लक्षात येतो, की या सृष्टीच्या उत्पत्तीचा ज्यावेळेला विचार केला जातो, त्यावेळेला उपदेशामध्ये मी काही विषयांचा आता विस्तार करत नाहीये. थोड्या उड्या मारतोय. कारण विषयाची केवळ ओळख पटावी म्हणून. हे सगळं झालं, पण ज्यावेळेला तो जो प्रलय झाला, त्यावेळेला मायाश्रय स्वप्रकाश परब्रह्म शेष संदर्भामध्ये ती आधी माया होती हे सांगितलं, पण ती माया परब्रह्माच्या आश्रयाने होती हे सांगितलं. त्या मायेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, त्यामुळे ती मायेला माया म्हणायला जावं तर तेही कळत नव्हतं. अच्छा. मग त्याच्यानंतर सृष्टीची उत्पत्ती झाली असेल. हो. मग सृष्टी व्यपर्यलोचना संदर्भाला मग सृष्टीची उत्पत्ती झाली. मग त्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची इच्छा निर्माण झाली. तदैक्षत त्या ईश्वराच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. बहुस्याम प्रजाये येती. हो ना. हो. बरं. मग ते कसं झालं? म्हणाले त्या मायेपासून झालं. याचाही फार विलक्षण विचार या नासदीय सूक्ताने केलाय. म्हणाले काय? पाणी असतं ना पाणी, त्याच्यामध्ये नको. पाण्यात दूध मिसळायचं का तर दुधात पाणी मिसळायचं ते तुम्ही ठरवा. पण दूध आणि पाणी एकत्र केलं. तर दुधात पाणी मिसळलंय. पण दुधात पाणी मिसळलंय हे कळतं का? नाही कळत.
कळत नाही म्हणून तर पाणी मिसळलेलं दूध आपण विकत घेतो. कळत असतं तर कसं घेतलं असतं? म्हणजे ब्रह्म आणि माया हे ज्या प्रकारे ते मिश्रित आहेत, त्यामध्ये आपण जेव्हा सरळ अर्थ पाहू त्यावेळेला हा विषय स्पष्ट होईल. आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. पण ते जे अज्ञान आहे, तेही झाकलं गेलं असेल तर आम्हाला कसं कळेल आम्हाला अज्ञान आहे? आहे ना विचार. आम्हाला कळतच नाहीये, की चैतन्य आणि माया यांच्यामध्ये सरळ मिसळ झालीये. आता मी स्थूल शब्द वापरतोय. आता मी स्थूल शब्द वापरतोय. अत्यंत सामान्य शब्द वापरतोय. पारिभाषिक विचार आपल्याला पुढे करायचा आहे. पण विचाराची कल्पना यावी म्हणून सांगतो. कसं कळणार? कळत नाही. तसं ते होत नाही. मग आता काय? म्हणाले, "नाही, नाही. त्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली. त्या मायेपासून निर्माण झालं हे जग." मग तिकडे अभिन्न निमित्त उपादान कारणाचा विचार, विवर्ताचा विचार आला. त्याचा निर्देश या नासदीय सूक्ताने केला. परंतु सांगत असताना मात्र यद्यपि मायायुक्त ब्रह्म त्या प्रलयावस्थेमध्ये अवशिष्ट होतं, तरी देखील त्या परब्रह्मापासून जगाची उत्पत्ती नाही. नीट लक्षात घ्या. मायेला आश्रय देणारं परब्रह्म त्या ठिकाणी अस्तित्वात होतं, पण त्या परब्रह्मापासून जगाची उत्पत्ती नाही. कारण जगाच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी त्या जगाच्या उत्पत्तीचं बीज नाही आणि निर्बीज उत्पत्ती असत नाही. मग ते बीज काय आहे? तर जीवांची पूर्वकल्पामधील जी कर्म आहेत ती, आणि ती कर्म वासना रूपाने म्हणजे त्या कोश रूपाने मायेच्या ठिकाणी असतात, म्हणून मायेपासून उत्पत्ती आहे. काही ठिकाणी परब्रह्मापासून उत्पत्ती सांगितली, काही ठिकाणी मायेपासून उत्पत्ती सांगितली. आपण म्हटलं सदैव सौम्य इदमग्र आसीत, आणि इथे म्हटलंय त्या ठिकाणी पूर्वी मायाच होती. हे का? कारण सृष्टी उत्पत्तीचा विचार करत असताना जे विविध वाद आहेत, मग त्याच्यामध्ये असत कार्यवाद असेल, असदवाद असेल, अनिश्वरवाद असेल, हे सर्व वाद काय आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. आता ह्याचा विचार केला तर थोडं विषयांतर होणार आहे. असत कार्यवाद असेल, असदवाद असेल, अनिश्वरवाद असेल, परमाणुवाद असेल, आरंभवाद असेल, परिणामवाद असेल, जडवाद असेल, क्षणिक विज्ञानवाद असेल, खंडप्रलयवाद असेल किंवा अन्य काही असेल, त्यांचं व्यावर्तन करण्यासाठी हे असं नाही, ह्या जगाची उत्पत्ती ही विवर्तानेच आहे, हे ठासून सांगण्यासाठी नासदीय सूक्ताने हा विचार मांडला. नैरात्म्यवाद, जडवाद म्हणजे काही आत्मा वगैरे काही नसतं, सगळं जड आहे आणि जडापासूनच ते चेतनत्वाचा आभास होतो, बाकी काही नाही. कसं? पान, तंबाखू, काच, चुना सगळं एकत्र झाल्यावर लाल रंग येतो, जो त्यातल्या कोणत्याच पदार्थात नाही. तसं सगळे ते जड पदार्थ एकत्र आले की त्याच्यामध्ये चेतनता नावाचा गुणधर्म निर्माण होतो, बाकी दुसरं काही नाही. विचार आहे हा एक दर्शनाचा. तसं ते म्हणाले, नाही नाही नाही, तसं नाहीये. त्या नैरात्म्यवाद आणि जडवादाचा उच्छेद करण्यासाठी, व्यावर्तन करण्यासाठी परब्रह्मापासून जगाच्या उत्पत्तीचा विचार सांगितला. आणि त्याच वेळेला ब्रह्म परिणाम, ब्रह्माचा परिणाम आणि आरंभवादाचा उच्छेद करण्यासाठी, निराकरण करण्यासाठी मायावादाचा विचार सांगितला. म्हणून
वेदांतामध्ये सरळ सरळ म्हणत असताना हे संपूर्ण जगत मायेचा विकार, मायेचा परिणाम आणि ब्रह्माचं विवर्त म्हटलं जातं. हे जग काय आहे? मायेचा परिणाम आहे आणि ब्रह्माचं विवर्त आहे. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोन्याचं सोनेपण न जाता अलंकार निर्माण होतं. यातील सोन्याचं सोनेपण न जाणं हे परब्रह्माचा विवर्त आहे. पण त्या सोन्याच्या नामरूप नसण्यामध्ये नामरूपाला त्याला प्राप्त होणं हा जो परिणाम झालेला आहे तो मायेचा विचार आहे. त्याचं कारण काय? त्यासाठी सूक्त म्हणाले ती मायाच आहे, कारण त्या मायेच्या ठिकाणी उत्पत्तीला कारण असणारी जीवांची कर्म आहेत म्हणून. आणि त्या कर्मांमुळे ती जी कर्म आहेत ती त्या मायेच्या ठिकाणी आहेत, ती माया परब्रह्माच्या ठिकाणी आहेत आणि ती कर्म फळ देण्यासाठी फलद्रूप झाली की त्यावेळेला त्या ईश्वराच्या ठिकाणी, कारण आता माया आणि ब्रह्म एक आलंय, तिकडे मग तो ईश्वर आता आला, सोपाधिकता आली आणि मग त्या ईश्वराच्या ठिकाणी सृष्टीच्या उत्पत्तीची इच्छा, सिसृक्षा निर्माण होते आणि मग ह्या सगळ्या जगाची उत्पत्ती होऊ लागते. तो सिसृक्षा संदर्भ आला. म्हणाले अच्छा असं झालं ना, मग आधी काय झालं आणि नंतर काय आलं? ते म्हणाले असा क्रम सांगता येत नाही. म्हणजे आधी पृथ्वीलोक निर्माण झाला, मग ते महरलोक, मग उत्तम लोक आले, मग खालचे पाताळ निर्माण झाले. नाही, तसं काही नाही. खोलीमध्ये दिवा लावल्यानंतर केवळ एका प्रकाशाने, एका प्रकाशाच्या किरणाने क्षणार्धात संपूर्ण खोली जशी प्रकाशित होते, सूर्याच्या केवळ एका किरणाने सर्व अंधकार नाहीसा होऊन संपूर्ण जग प्रकाशित होतं, त्याचप्रमाणे ही सृष्टीची उत्पत्ती आहे. क्षणार्धात सर्वत्र समतेने निर्माण झाली. आधी हे असं, नंतर ते तसं, असं त्याच्यामध्ये काही नाही. मग म्हणाले की हे जे जगाचं कारण आहे त्याला कोण जाणतं? ते म्हणाले जगाच्या कारणाला कोण जाणेल? कारण जाणणारच कोणी नाही आणि जो जाणतो त्याच्यापासून हे जग अभिन्न असल्यामुळे त्याला जाणणारा म्हणता येत नाही. गंमत आहे ना. विचार करा, तुम्ही तुम्हाला जाणता काय? तुम्ही तुम्हाला ओळखता काय म्हटल्यावरती मी मला कसं ओळखेन? कारण मी मला ओळखायला मी माझ्यापासून स्वतंत्र नाही ना. आणि मी जे ओळखतो ते मी नाहीये. मी धष्टपुष्ट आहे म्हणायला धष्टपुष्ट मी नाही, धष्टपुष्ट शरीर आहे. वेदांतात आपण चिंतन करतोच ना. ही उपदेशाची रीत आहे, ही उपदेशाची प्रक्रिया आहे नासदीय सूक्ताची. अशा प्रकारे भिन्न भिन्न एक विचारांना धक्के देत आपल्या नासदीय सूक्ताने उपदेश केले. नासदीय सूक्त काय सांगतं? त्याचा सरळ अर्थ काय? तो विचार आपण थोडक्यात पाहू आणि आजच्या चिंतनाला विराम देऊ. प्रत्येक मंत्राचा जो विशेष अर्थ आहे तो आपल्याला पुढे पाहायचा आहे. म्हणाले की ज्या वेळेला ही संपूर्ण सृष्टी प्रलयावस्थेमध्ये होती, त्यावेळेला काहीच नव्हतं असं नाही आणि त्यावेळेला काहीतरी होतं असंही नाही. सत आणि असत हे दोन शब्द वापरलेत त्यासाठी. मी आता मंत्र म्हणणार नाहीये, वेळ जाईल अधिक आणि मग पुन्हा त्याचा अन्वय करा,
सगळंच येईल. म्हणून आत्ता नको. सतही नव्हतं, असतही नव्हतं. मग पृथ्वीपासून पाताळापर्यंतचे किंवा वरती अंतरिक्षापर्यंतचे हे लोक जे काही आहेत, ते काही होते का? तेही काही नव्हतं. मग चतुर्दश भुवन ही जी आहेत, त्याला आवृत्त करणारं अहंकार, महत्तत्व इत्यादी काही होतं का? सप्तावरक जे पदार्थ आहेत, ते होते का? तर तेही नव्हते. कारण आवरण करणारे म्हणजे आवरक पदार्थ जे आहेत, आता गंमत पहा, ही भाषा आहे. आवरक पदार्थ कसे असतील, जर आवृत्त होणारा पदार्थच नसेल तर? गादीच नाही, उशीच नाही, तर खोळ कशी असेल? गादीच नाही, तर खोळ कशी असेल? असत नाही. वीणाच नाही, तर खोळ कशी असेल? नाही. तेही नाही. आणि पुढचं म्हणजे जर काहीच नव्हतं, जिथे जागाच नव्हती, कारण आवरण करायचं झालं, तर जे आवरण आहे त्याला काहीतरी जागा लागते. ती जागाच नव्हती, तर आवरण राहील कुठे? आवरणाला आवृत्त करायला जागाच नाही ना. आलं का लक्षात? तर आता काय आहे, पुढे म्हणतायत, भोगाच्या निमित्ताने जो आवरक पदार्थ आवर्याचं आवरण करेल, असं काय आहे? कारण तिकडे सुख-दुःख काही नव्हतं, भोगता जीवही नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे आवरक नाही, आवरण नाही, काहीच नाही. मग काय? अत्यंत अगाध जल होतं का? म्हणजे जो अवांतर प्रलय आहे, त्यामध्ये जे जल असतं, तसं काही होतं का? ते म्हणाले तेही नव्हतं. त्या प्रलय कालामध्ये मृत्यूचा अभाव होता. मृत्यूही नव्हता त्यावेळेला. अच्छा, मग मृत्यू नव्हता, मग अमर होते का? कारण जर का मृत्यू नसेल, तर सगळेच अमर झाले. अमरण धर्माने युक्त असणारे प्राणी झाले. ते म्हणाले तेही काही नव्हतं. मृत्यूचा अभाव का सांगितला याचा विचार स्वतंत्र. कारण विनाश होणारा पदार्थच नव्हता. विनाशाचं कारण पदार्थच नव्हता, त्यामुळे त्याचा विनाश नव्हता. पदार्थच नव्हता, त्यामुळे त्याचा विनाश नव्हता आणि मृत्यू म्हणजे विनाश आपण म्हणतो. तोही नव्हता. मग या पृथ्वी आधीचं कारण असणारा जो काळ आहे, कारण काळ ही त्या भागवताने विचार केला, काल ही भगवंतांची शक्ती आहे, ज्याच्यामुळे क्षोभ निर्माण होतो. आणि मग सृष्टीच्या उत्पत्तीला आरंभ होतो, तो काळ देखील नव्हता. दिवस, रात्र याचं ज्ञानही नव्हतं. अप्रकेतम. दिवस-रात्र याचं ज्ञानही नव्हतं. दिवस आहे की रात्र आहे तेही कळत नव्हतं. का? कारण सूर्य, चंद्र, तारा नाही. सूर्य, चंद्र हेही नव्हते. मग काय? त्यावेळेला केवळ ब्रह्मतत्व वायूच्या अभावामध्ये श्वसन करत होतं. आणि दवातम. ब्रह्मतत्व वायूच्या अभावामध्ये श्वसन करत होतं, म्हणजे ते चेतन होतं. पण त्याला श्वसनासाठी वायूची अपेक्षा नव्हती. स्वे महिम्नी प्रतिष्ठा. ते त्याच्याच महिमेमध्ये प्रतिष्ठित होतं. त्यावेळेला ब्रह्म आपल्या स्वतःच्या मायेने युक्त होतं. आणि त्या परब्रह्माच्या दुसरं काही नव्हतं. सार्वकालिक असणारं जे द्वैत आहे ते देखील त्यावेळेला नव्हतं. त्या प्रलय कालामध्ये सृष्टीच्या पूर्वी असणारा जगत कारण तमाने
जगाचं कारण असणारा तम म्हणजे अज्ञान, त्या अज्ञानाने नामरूपात्मक जो प्रपंच आहे, म्हणजे हा जो प्रपंच आपण नामरूपात्मक म्हणतो, तो झाकला गेलेला होता. जसं रात्रीच्या अंधारामध्ये सर्व पदार्थ झाकले जातात तसं. आता आवृत्त करणारं अज्ञान आणि आवृत्त झालेलं जग हे भिन्न आहेत. तरी देखील त्यांच्या भेदाचंच अज्ञान होतं. त्यामुळे ते पृथक्त्वेने, वेगळेपणाने जाणले जात नव्हते. तुम्हाला गडद एका अंधाऱ्या खोलीमध्ये ढकलून दिलं. तुम्हाला पूर्ण अनोळखी खोली आहे. त्या गडद अंधाऱ्या खोलीमध्ये ढकलून दिलं आणि सांगितलं, "काय आहे सांग?" काय सांगणार? सांगता येतंय का? इथे खुर्ची आहे, इथे सोफा आहे, इथे स्टूल आहे, इथे टेबल आहे आणि हे झाकलं गेलेलं आहे. काही कळत नाही का? कारण काय आहे आणि काय सगळंच झाकलं गेलंय ना. विचार करा, त्या अंधाऱ्या खोलीमध्ये म्हणजे रात्रीच्या अंधाराचा जो दृष्टांत दिला तो यासाठी आहे. झाकलं गेलेलंच कळत नाहीये, तर ते झाकलं जातंय हे देखील कसं कळेल? फक्त अंधार कळतोय. केवळ अज्ञान कळतंय. बाकी काही नाही. आणि त्या ईश्वराच्या तपरूपी अद्भुत महात्म्यातनच नंतर त्या अज्ञानातून संपूर्ण प्रपंच प्रकट झाला. जीवांच्या ज्या वासना आहेत, जी कर्म आहेत, जी पूर्वकल्पामध्ये केली होती, ती फळ देण्यास प्रवृत्त झाल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी या सृष्टीच्या उत्पत्तीची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टी निर्माण झाली. जगाचं मूळ कारण असणारं अविद्या, काम, कर्म इथून ज्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली, मग आधी मधले लोक, मग वरचे लोक, मग खालचे लोक, असा काही क्रम वगैरे आहे का? तर तसा क्रम काही नाही. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती एका निमिषामध्ये झाली. एकत्र, युगपत सर्वत्र. मग आता ह्या सृष्टीला यथार्थपणे कोणी जाणतो का? कोणी जाणत नाही. का? पाहायचंय. तोच विचार आहे, तेच मनन आहे. या सृष्टीला यथार्थतेने कोणी जाणतो का? नाही. कोणी याचं यथार्थ वर्णन करू शकतो का? नाही. का जाणत नाही? का वर्णन करू शकत नाही? ही जी सृष्टी आहे ती अनिर्वचनीय आहे. त्यामुळे तिचं वर्णन करता येत नाही. माया आहे ना शेवटी. कसं वर्णन करता येईल? कोणत्या उपादान कारणापासून याची उत्पत्ती झाली हे देवतांना माहिती असेल का? नाही. कारण ते सर्व देवताच ब्रह्मादिक सगळे घ्या. तेच या उत्पत्तीचा भाग असल्यामुळे त्यांना उपादान कसं कळेल? भागवताने याचा विचार केलेला आहे. ब्रह्मदेवाला कळेना मी कुठून आलो. म्हणून त्या कमळाच्या बुडाशी गेले नळात. नलिकेतनं, नालिकेतनं जावं लागलं त्यांना. कसं कळतं? कळत नाही. आणि मग त्या देवतांच्या व्यतिरिक्त अन्य मनुष्य वगैरे जाणू शकेल का? तर तेही शक्य नाही. कोणीच जाणत नाही. आणि मग पुढे म्हणतायत, ईश्वर देखील आपल्या सृष्टीला जाणतो का? इथे मात्र मेख है. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वराला आपली सृष्टी कळते. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे. पण ईश्वराला आपली सृष्टी कळते असं म्हणावं, तर तसंही करता येत नाही. कारण ईश्वरापासून ती सृष्टी अभिन्न असल्यामुळे तिथे जाणणारा आणि जाणलेला हा भेद राहत नाही. त्यामुळे तो सृष्टी जाणतो असंही म्हणता येत नाही. कोद्धा वेद यदि वा न वेद, हे नासदीय सूक्त आहे. यातील प्रत्येक मंत्राचा आपल्याला विस्ताराने विचार करायचा आहे. उद्याला पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः.
हरिः ओम.